नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 चका स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ हे माध्यम आपण पाहत असाल तर ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल अभिजित कारंडेंचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला. मला विशेष प्रेम आहे अभिजित कारंडेंवर. अनुजा धाकरस असतील, अभिजित कारंडे असतील, या दोघांवर माझं विशेष प्रेम आहे. काही का असेना, त्यांची मतांतर काही का असेना, पण आपलं मत स्पष्टपणे मांडतात. विकाऊ पत्रकारिता करत नाहीत. काही का असेना, ते आपलं मत स्पष्टपणे ठेवतात. ठाकरेंच्या विरुद्ध बोलायचंय स्पष्टपणे बोलतात, ठाकरेंच्या बाजूने बोलायचंय स्पष्टपणे बोलतात, चुका दाखवतात आणि बरोबर गोष्टीही बरोबर पद्धतीने मांडतात सुद्धा. मला त्यांच्याविषयी एक विशेष प्रेम आहे. आजची पत्रकारिता, खरं तर मराठी पत्रकारितेमध्ये ही दोन रत्न आहेत, अनुजा धाकरस आणि अभिजित कारंडे. आता तुमची काही मतं वेगळी असू शकतात कदाचित, पण माझ्या पद्धतीने मी माझं मत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच अभिजित कारंडेंचा काल एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला. अतिशय सुरेख, अगदी 2-2.5 मिनिटांचा व्हिडिओ असेल, पण 2-2.5 मिनिटांमध्ये त्यांनी कशा प्रकारे या खासदारांचं नेमकं चाललंय काय, निधीच्या नावाखाली, विकास निधीच्या नावाखाली, डेव्हलपमेंटच्या त्या गोंडस नावाखाली नेमकं चाललंय काय, हे अगदी 2.5 मिनिटात स्पष्ट करून सांगितलं. कसं असतं, आम्ही सांगतच असतो, पण काय असतं, पत्रकारांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस सोनाराने कान टोचल्यानंतर ते बरोबर टोचले जातात, योग्य टोचले जातात. बाकी इतर कितीही त्यामध्ये माहीर असतील त्याचा अर्थ नाही, पण सोनाराने कान टोचलेत, योग्य टोचलेले आहेत. एकदा तुम्ही अभिजित कारंडेंचा हा व्हिडिओ पाहावा, त्यानंतर या 7 खासदारांचं, माफ करा 6 खासदारांचं रिपोर्ट कार्ड मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. महाराष्ट्रातली जनता या 6 खासदारांविषयी नेमका काय विचार करते लक्षात घ्या. या 6 खासदारांचे धावे दणाणले आहेत. भविष्य यांचं फार कठीण आहे आणि 2029 फार लांब नाहीये. या मधल्या काळामध्ये या संबंध नरेंद्र मोदींच्या सरकारला खूप काही सहन करायचंय. नियतीचा फेरा, वसुलीचा फेरा हा सुरू झालेला आहे आणि वसुली अतिशय सक्त पद्धतीने सुरू आहे. अनेक गोष्टी सहन करायच्यात आणि त्यात या बुडत्या नावेमध्ये या 6 खासदारांची भर पडलेली आहे. तत्पूर्वी तुम्ही एकदा हा अभिजित कारंडेंचा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. अतिशय सुरेख. धन्यवाद अभिजितजी या व्हिडिओ बद्दल. मग मला सापडले इथं संजय जाधव आणि संजय देशमुख. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही कशासाठी गेलात, तुम्ही निधीसाठी गेलात असं विचारत. पहिल्यांदा नाही म्हणाले, परत मला निधी मिळत नाही, डेव्हलपमेंट होत नाही वगैरे वगैरे हिंदीमध्ये बोलले, हिंदीमध्ये विचारलं. मी त्यांना म्हटलं की अरे पण तुम्हाला ट्रान्सफॉर्मर लावायला पण सरकार पैसे देत नव्हतं असं मी ऐकलं. अरे ओमराजे बोलले होते ना की ट्रान्सफॉर्मर, माझ्या पत्रावर ट्रान्सफॉर्मर सुद्धा बसवत नाहीत. आता त्यांना ट्रान्सफॉर्मर बसवायला नाही खासदार केले, खासदारांची कामं वेगळी आहेत, पण तरी पण आपल्याकडे काय आज चालतं. तर मग मी विचारलं, गोगावले आले, हर्षदा होती, गोगावलेनं विचारलं काय ह्याला काय अर्थ आहे, तुम्ही मजबूर करता ना म्हणजे लोकांना येण्यासाठी, कारण तुम्ही ट्रान्सफॉर्मरला पण पैसे देत नाही. ते ओमराजे ट्रान्सफॉर्मरसाठी गेले बिचारे. म्हणजे ऋत्विकचं ऐकू आलं नसेल तर ऋत्विक खूपच ट्रान्सफॉर्म झाले. मला असं वाटतं की ते असं आहे, म्हणजे जर तुमचा निधी थांबवला, मला त्याच्यानंतर एक राष्ट्रवादीचे आणि एक भाजपचे आमदार भेटले, हे समजून घेतलं पाहिजे. निधी हे प्रकरण खूप इंटरेस्टिंग आहे. ते म्हणाले की 1 रुपयाचा सुद्धा निधी मिळत नाही. आमदाराला 5 कोटी रुपयाचा निधी असतो. 5 कोटी काय होतं, 5 कोटी एक 2-5 किलोमीटरचा रस्ता पण होत नाही. त्याच्या पलीकडे जर तुमच्या मतदारसंघामध्ये लोकांची कामं व्हायची असतील, एखादं उपकेंद्र विद्यापीठाचं बांधायचं असेल किंवा व्हायचं असेल, एखादं जर तुम्हाला तिथे संस्था आणायची असेल, सरकारचं काय प्रकल्प आणायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला सरकारने मदत करावी लागते. पण इथलं सरकार किंवा केंद्रातलं सरकार ते एका पद्धतीनं शून्य निधी देते. शून्य निधी. माझं असं म्हणणं आहे की याचा अर्थ असा आहे की ही शिक्षा ही आमदारांना नाही, ही शिक्षा त्या मतदारांना आहे. हा त्या मतदारांवरचा राग आहे की तुम्ही आमच्या विरोधात मतदान करता. मला असं वाटतं हे सगळ्यात जास्त घातक आहे. म्हणजे आमदारांवर त्यांचा राग नाही. उद्या आमदार म्हटले की आम्ही तुमच्याकडे येतो, ते घेतायत, पण ते वचपा काढतायत, ते सूड घेतायत मतदारांचा. मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी मतदारांचा असा सूड घेणं हे लोकशाहीला न शोभणारं आहे. महाराष्ट्रातल्या सरकारनं आणि केंद्रातल्या सरकारनं सुद्धा मला असं वाटतं की थोडं दयाळूपणे, प्रेमाने, ते सुद्धा मतदार आपले आहेत. कुठल्या तरी कसं आहे की लोकांची भावना कशी असते बघा, तुम्ही ग्रामपंचायतीला एखाद्याला वेगळ्याला देतात, त्याचं कारण त्याचं वेगळं असतं. नगरपालिकेला वेगळ्याला देतात, त्याचं कारण वेगळं असतं. कोणीतरी महानगरपालिकेला वेगळा पक्ष निवडतो,
लोकसभेला वेगळा आमदार निवडतो आणि खासदार पण वेगळा निवडतो. पण तुमचं सरकार दोन्ही बाजूला आणि तिथं विरोधी पक्षातला आमदार आहे, म्हणून त्या मतदारावर असा सूड उगवणं की तुझ्या भागामध्ये मी विकासच करणार नाही, रस्ता करणार नाही, पाणी देणार नाही, प्रकल्प देणार नाही, म्हणजे तू त्राही दिशा तुला फिरावं लागेल अशी परिस्थिती करणं, हा मला असं वाटतं हे शोभणारं नाहीये. आणि मला त्याची जास्त खंत आहे. कुणी लोक असत, ही जी लोक आली होती, आता काय धाराशिवच्या लोकांनी काय गुन्हा केला? गुन्हा एकच केला, त्यांनी ओमराजेंना मतदान केलं. दिस इज व्हेरी वरिझम सिच्युएशन. व्हिडिओ थोडा वर खाली आहे, माफ करा, पण त्यांचे विचार तुम्ही ऐकले असाल. विचार महत्वाचे आहेत, चेहरा महत्वाचा नाही. चेहरा जर महत्वाचा असता तर आपल्याला कोणीच पाहिलं नसतं. मग अनिश गाढवे म्हणून आम्हाला कुणीच पाहिलं नसतं. आमचे विचार तुम्हाला आवडतात, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत, आम्ही तुमच्यासोबत. लाखो शिवसैनिक जोडला गेला, 5-6 लाखांचा शिवसैनिक जोडला गेला. चेहऱ्यावर नाही, चेहऱ्याला महत्व नाही. चेहऱ्याच्या बाबतीत आम्ही शून्य, पण विचारांच्या बाबतीत होय आम्ही श्रेष्ठ आहोत. या गद्दारांपेक्षा श्रेष्ठ आहोत. विचारांच्या बाबतीत आम्ही श्रेष्ठ आहोत. त्यामुळे स्वतःच्याच पाठीवर अशी थाप मारून घ्यायची ही एकमेव संधी आहे आम्हाला. असो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, कशा प्रकारे सरकार कामं करतात, कशा प्रकारे संस्था कामं करतायत. त्यानंतर मी आणखी थोडं चालण्याचा प्रयत्न केला. माध्यमं नेमकं काय सांगतात, माध्यमं काय दाखवतात, कारण माध्यम हा आरसा आहे समाजापुढे. समाजामध्ये चाललेल्या गोष्टींना कशा पद्धतीने माध्यमं ठेवतात हे दाखवण्याचा हा आरसा आहे. मी साम मराठीवर काही बातम्या पाहिल्या, त्या सर्वच्या सर्व मी तुम्हा सर्वांसमोर ठेवेल. विशेषतः साम मराठीचे आभार मानेल, त्यांना या सगळ्याचं क्रेडिट देईल. साम मराठीने या बंडाळीनंतर, या गद्दारीनंतर काही सर्वे घेतले. 5 मतदारसंघातले सर्वे मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. त्याच्यामध्ये ईशान्य मुंबई असेल, शिर्डी असेल, अगदी संजय देशमुख असतील, संजय जाधव असतील, या सगळ्यांच्या मतदारसंघातले सर्वे घेतले. सगळ्यात पहिला सर्वे मी तुम्हा सर्वांसमोर ठेवणार आहे. सगळ्यात पहिला तो आहे धाराशिवचा सर्वे. धाराशिवचा मतदार या सगळ्याबद्दल काय विचार करतोय, कारण आपल्याला सगळ्यांना पहिलं, बाकीच्या सगळ्या 4-5-6 खासदारांचं सोडून द्या, पण धाराशिवचा खासदार हा सगळ्यात जास्त सर्वांच्या जवळचा होता. ओम निंबाळकर सगळ्यात जास्त इथला, जवळचा, दिलसे एकदम. म्हणजे अनिल देसाई साहेब असतील, अरविंद सावंत साहेब असतील, यांच्यानंतर सगळ्यात जवळचा जर कोणी असेल तर तो धाराशिवचा खासदार ओमराजे निंबाळकर. त्या दिवशी मी एक पोस्ट केली होती, अनेक शिवसैनिकांची मतमतांतर आली, पण मला जे वाटलं त्याविषयी मी पोस्टमध्ये केलं. उद्धव साहेबांचा एक एबी फॉर्म देतानाचा, लोकसभेच्या वेळेसचा एबी फॉर्म देतानाचा मी फोटो ठेवला होता आणि निंबाळकर ठेवले होते तिथे, आणि मागे एक गाणं लावलं होतं, त्याला बॅकग्राऊंड गाणं लावलं होतं. ते आपण गाणं ऐकलं असेल, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणून तुला सोडून कुठे लांब गेलो नाही. हे गाणं आपण सर्वांनी ऐकलं असेल, एकटी एकटी घाबरलीस ना. त्यात मी ती एकटी एकटी हे माझ्या शिवसेनेविषयी बोललो होतो. आणि बॅकग्राऊंडला जे गाणं, आणखी त्यातलं एक कडवं, ते अतिशय महत्वाचं होतं. मोठी होतात मुलं, मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही, पिल्लू असतं छोट. ते गाणं तुम्ही ऐका. मला ते गाणं बोलताना थोडंसं घहीवरायला होतं. ते गाणं अतिशय जवळचं आहे. मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. म्हणजे शिवसेनेने ही मुलं मोठी केली आणि ह्या मुलांनी शिवसेनेला हे काय गुण दाखवले बघा. म्हणजे उद्धव साहेबांचा तो फोटो आहे, हातात एबी फॉर्म आहे, इकडे निंबाळकर उभे आहेत. मी तुम्हाला हा फोटो दाखवण्याचा प्रयत्न करेल. इथेच बाजूला मी फोटो लावण्याचा प्रयत्न करतो, तो तुम्ही पाहू शकता तो फोटो. पण ते गहिवराला होतं, मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. आणि त्यातलं आणखी एक कडवं आहे, तुम्ही हे जर गाणं व्यवस्थित ऐकाल तर, कुठे असशील राजा पुढे, भविष्यात तू कुठे असशील राजा, काही ठाऊक नाही. हे सुद्धा ती आई म्हणते, भविष्यात तू कुठे असशील, जेव्हा मोठा होशील उडून भूर जाशील. जाऊ द्या, त्यातून मी बाहेर येतो. मी साम टीव्हीच्या सर्वेवर येतो. काही गोष्टी भावनिक असतात आणि आपण शिवसैनिक काही बाबतीत भावनिक आहोत, कारण आपण इथून प्रेम करतो लोकांवर, इथून हृदयापासून. असो, साम टीव्हीचा, तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ पहा, तोपर्यंत मी जरा सावरून घेतो स्वतःला. साम टीव्हीने, बरं त्याच्या अगोदर तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ एकनाथ शिंदेसोबतचा कालचाच हा एक व्हिडिओ आहे ओम निंबाळकरांचा. वाण नाही पण गुण लागला. प्रत्येक ठिकाणी कसं फोन असं रेकॉर्डिंग चालू असते आणि प्रत्येक ठिकाणी कसं एखाद्या ठिकाणी मदत पाठवायचे, मागून कोणतरी गपचूप रेकॉर्ड करत असतं असं दाखवायचं, पण ते रेकॉर्डिंग पद्धतशीर ठरवून केलेली असते. तो वाण नाही पण गुण लागला. आता काल ज्या वेळेस निधी मंजूर करून घेतला जात होता 18 कोटींचा, त्यावेळेस कशा सह्या केल्या जात आहेत, कसं बोललं जातंय, हे सगळं तुम्ही ऐका. पण एक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा, की ही जी कामं मंजूर करून घेतली जात आहेत, उद्यानांची,
गार्डन डेव्हलपमेंट किंवा किंवा काय ते आठवडी बाजाराची कामं वगैरे तुम्ही ऐकली. त्या दिवशी मी सांगितलं आठवडी बाजाराचा तो कायापालट करायचा आहे. ही कामं सरपंचाची कामं, नगरपंचायतीची कामं किंवा जिल्हा परिषदेची कामं की ही खासदाराची कामं, लोकसभेतली कामं आहेत ही. मग लोकसभेतली कामं इथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मंजूर करतायत. लोकसभेच्या कामांवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सह्या करतायत, मंजुरी देतायत. हे काय लोकांना उल्लू बनवायचे धंदे चालू आहेत. जरा एकदा हा व्हिडिओ पहा तुम्ही. आधी मंजुरी दिली होती सगळ्याला, पण स्थगित राहिली होती. आता थोडासा निधी वाढवून देतो. तात्काळ कार्यवाही करायची. सगळं पाहिल्यानंतर म्हणजे हा सारा मोबाईलचा खेळ, कॅमेऱ्यांचा खेळ, हा व्हिडिओचा खेळ, लोकांच्या भावनांमध्ये हात घालायचा खेळ, कसं निधीसाठी मी गेलो होतो ते मगाच्या कारण त्यांच्या व्हिडिओत तुम्ही ऐकलात. एका डीपीसाठी, एका इलेक्ट्रिकच्या डीपीसाठी ओमराजे निंबाळकर गेले. मला हसायला येतं. एका डीपीचं कारण करून ओम निंबाळकर जातात, काय म्हणावं. मग तुम्हाला जर एवढंच माहित होतं की भविष्यात आपण विरोधी पक्षाकडनं लढतोय, तुम्ही निवडणूकच भारतीय जनता पक्षातनं लढायला हवी होती. एखादा अपक्ष म्हणून निवडणूक लढायला हवी होती. तुमचे मार्ग मोकळे राहिले असते. पण नाही, निवडणूक इकडनं म्हणजे खायचं इकडचं आणि सेवा तिकडे करायला जायचं. हे महाराष्ट्राची जनता हे पाहते. आता धाराशिवची जनता तुमच्याविषयी काय विचार करते ओम निंबाळकर, जरा एकदा पहा. फक्त धाराशिव हा एकमेव मतदारसंघ आहे ज्यामध्ये थोडंसं जास्तीचं मतदान मिळालंय या सामच्या सर्व्हेमध्ये. बाकी सगळ्या मतदारसंघांमध्ये यांचं डिपॉझिट जपतं. एकदा पहा हा सर्व्हे. आपण सुरुवात करूया विशेष कार्यक्रमाची धाराशिवकडून. तुला तर माहिती आहे कारण अगदी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची या 6 बंडखोरांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होती. त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे पुन्हा निवडून येतील का असा प्रश्न समस्त महाराष्ट्राला पडला आणि त्याचं उत्तर तुम्हाला साम टीव्हीवर आता पाहायला मिळणार आहे. काय वाटतंय ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारांना? बघा, ओमराजे निंबाळकर जे आहेत ते पुन्हा निवडून येतील का असा प्रश्न होता गिरीश. होय, 37.9% लोकांनी सांगितलंय होय, आणि नाही म्हणतायत 58.5%. म्हणजे लोकांना वाटतंय की निंबाळकर पुन्हा निवडून येणार नाहीत. बघा, शेवटपर्यंत निंबाळकरांचा सस्पेन्स होता शिंदे सेनेत जाण्याचा. अगदी, आणि लोकांना विचारूनच माझा निर्णय घेईन, कार्यकर्त्यांना विचारून माझा निर्णय घेईन असं त्यांनी सांगितलं होतं आणि निर्णय घेतला. आणि त्यानंतर हा कौल पुढे आलाय. केवळ 37.9% लोक म्हणतायत ते पुन्हा निवडून येऊ शकतात, तर मोठ्या संख्येने लोक म्हणतायत ते पुन्हा निवडून येणार नाहीत. अगदी बरोबर. ठाकरेंचे एकनिष्ठ असलेले निंबाळकरांनी शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. मात्र 58% लोकांना तो अमान्य आहे. अगदी महत्वाचं आहे म्हणजे ओमराजे निंबाळकर धाराशिवच्या जनतेसाठी, ओमराजे निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांसाठी, शिंदे सेनेच्या नेत्यांसाठी हा आजचा कल जो आहे तो तुम्ही पहा, नक्की पहा. काय दिसतंय, काय म्हणतायत धाराशिवची जनता आणि हा त्याचा निकाल आहे. स्नेहिल, लोकांच्या अक्षरशः कमेंटचा अगदी महापूर आलेला आहे. निंबाळकरांवर सर्वात जास्त कमेंट्स आहेत. आपण काही कमेंट्स पाहूया. अगदी ओमराजे निंबाळकर यांच्यावर कमेंट्स आहेत कारण त्यांना रिअल स्टार असं म्हटलं जात होतं. मागच्या पुरामध्ये त्यांचे व्हिडिओ समोर आले होते आणि त्यानंतर आपण बघतोय नेटिझन्सनं त्यांच्यावर खूप प्रेम केलं. परंतु या कमेंट्स बघा, पंतप्रधानांना 12 वर्ष विकास झाला नाही आणि हे 6 खासदार विकासासाठी गेलेत म्हणे. मोठा टोला लगावलेला आहे. तर आपण बघतोय ही एकनाथ शिंदे बोलले होते की रिअल स्टार आहेत ओमराजे. राऊत बोलले होते नाही रिअल स्टार आहेत. बघा लोकांचे काय कमेंट्स आहेत निंबाळकरांवर. पंतप्रधानांना 12 वर्ष विकास झाला नाही आणि हे 6 खासदार विकासासाठी गेलेत म्हणे, अशी कमेंट्स आहे. खूप कमेंट्स आहेत सोशल मीडियावर. यानंतर पुढची कमेंट देखील महत्वाची आहे गिरीश. ही पुढची कमेंट आपण आता बघूयात. शेळीचं पिलू वाघ कधी पाठीवर वार करत नाही. शेळी पिल्लू राजीनामा देऊन डबल इलेक्शन लढून निवडून येऊ शकतो. एकच औलाद असेल तर राजीनामा देणार असं यावेळेस ही कमेंट या ठिकाणी समोर काही थोडा मिश्किल कमेंट देखील आहेत. बघा, निंबाळकर पुन्हा निवडून येणार का असा प्रश्न विचारला होता आणि त्याच्यावर नागरिकांच्या कमेंट्स आहेत. आपण पुढची कमेंट पाहूया. 58% लोक म्हणतायत नाही, ओम निंबाळकर पुन्हा निवडून येणार नाहीत आणि 37% लोक म्हणतायत ओम निंबाळकर पुन्हा निवडून येतील. आता थोडे दिवस थांबा. तुमच्या ह्या सगळ्याची जेव्हा उतरती कळा चालू होईल तेव्हा हा 58%चा आकडा हा सगळ्यात म्हणजे
संबंध या 6 खासदारांमध्ये एकमेव ओम निंबाळकर आहेत ज्यांना 58% मतदान दिलेलं आहे आणि 37% नाही. बाकी सगळ्याचे आकडे तुम्हाला दाखवतो. पुढचा व्हिडिओ पहा तुम्ही. त्यामध्ये संजय दिना पाटील, ईशान्य मुंबईचे खासदार, जे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले, त्यांना किती मतदान पडले जरा पहा. मुंबईमध्ये देखील ठाकरेंची सेना सोडून संजय दिना पाटील जे ते शिंदे सेनेमध्ये गेले. अगदी बरोबर आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघातील संजय दिना पाटील यांचं देखील शिंदे सेनेत जाणं हे खूप चर्चेत गेलं होतं. अगदी. तर संजय दिना पाटील पुन्हा निवडून येतील का हा प्रश्न होता. बघा, होय 28.2% नागरिक म्हणतायत होय ते पुन्हा निवडून येतील, तर नाही म्हणतायत 74.4% नागरिक म्हणतायत नाही. बघा, जनमताचा कौल काहीच नाही. अगदी गिरीश, एक महत्वाचं म्हणजे ना, या मतदारसंघामध्ये मराठी विरुद्ध गुजराती, मराठी विरुद्ध परप्रांतीय अशी सगळी लढत होती. त्यामध्ये देखील मोठा कौल खरं तर संजय दिना पाटलांना दिला होता आणि त्यानंतर आता मात्र हा कौल त्यांच्या विरोधात जातोय. लोक म्हणतायत नाही, 28.2% लोक म्हणतायत की नाही ते पुन्हा निवडून येतील असं म्हणतात, तर 74.4% लोक म्हणतायत ते पुन्हा निवडून येणार नाही. स्नेल, संजय दिना पाटील हे 2009ला एकदा निवडून आले होते, त्यानंतर 2024ला आलेत. मात्र आता शिंदे सेनेत जाण्याचा त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, ठाकरे सेनेशी त्यांनी जी बंडखोरी केली आहे, जनमताचा कौल म्हणतोय की होय 28.2% की ते निवडून येतील, तर सर्वात जास्त लोक म्हणतात 74.4% ते पुन्हा निवडून 2029ला येणार नाहीत. अगदी. तर जवळपास 74% लोक म्हणतायत नाही, संजय दिना निवडून येत नाही. 28% लोक म्हणतात होय येतील. हे 28% सगळे कमळीचे. म्हणजे 28% आणि ह्यांच्या भरोशावर तुम्ही एकनाथ शिंदेच्या गटात गेलात. बरं, तिकीट सुद्धा मिळेल की जागा, ह्याची खात्री तुम्ही आज देऊ शकत नाही, कारण पारंपरिक भारतीय जनता पक्षाची जागा आहे ती. तिने शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना, उद्धव साहेबांना सुद्धा ही जागा काही दिली नव्हती. ईशान्य मुंबईची जागा भारतीय जनता पक्ष कधीच सोडत नाही, कारण भांडूप पूर्व, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, मुलुंड हे 3 विधानसभा क्षेत्र आणि अर्धा विक्रोळी, याच्या जीवावर भांडूप ही ईशान्य मुंबईची खासदारकी हा भारतीय जनता पक्ष आपल्याकडे ठेवत असतो. तुम्ही काय विचार करून गेलात? वरती मुलीचा सुद्धा करिअर धोक्यात आणला, जी नगरसेविका सध्या आत्ताच झालेली आहे 5-6 महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या तिकिटावर. तिचं सुद्धा करिअर आपण काय म्हणतात ते दाव पे लगा दिया. पुढे ऐका, तुम्हाला आणखी एक मतदारसंघ दाखवतो. संजय देशमुखांविषयी काय मतदान झाले पहा. संजय देशमुख पुन्हा निवडून येतील का? 22.3% लोक म्हणतायत होय, तर 77.6% लोक म्हणतायत नाही. बघा, 2014, 2019 आणि 2024ला 3 वेळा निवडून आले होते. मात्र आता शिंदे सेनेत गेल्यानंतर नागरिकांची मत काय बघा. अगदी. आणि आपण बघतोय की या ठिकाणी 77% लोक जे आहेत ते या प्रश्नाचं उत्तर जे आहेत ते नाही म्हणतायत. माझा खरं तर संजय देशमुख यांच्यासाठी म्हणून त्यांचे कार्यकर्ते जर कधी बघत असतील, त्यांचे नेते बघत असतील, तर आपण बघा की लोकांचा कल काय. लोक म्हणतायत 77.6% लोक म्हणतायत ते निवडून येणार नाहीत आणि केवळ 22.3% लोक म्हणतायत या ठिकाणी ते निवडून येतील. अगदी बरोबर आहे. परभणीचे खासदार संजय देशमुख जे आता शिंदे सेनेत गेलेले आहेत, त्यांनी जेव्हा हा निर्णय घेतला त्याच्यावर लोकांच्या कमेंट्स देखील भरपूर आल्यात. आपण काही ठराविक कमेंट्स पाहूया. बघा, लोक काय म्हणतायत. जाधवांचा जो निर्णय नक्की पडणार असं 100% लोकांना वाटतंय. ही पहिली कमेंट आहे, नक्की पडणार, जाधव नक्की पडणार असं लोक म्हणतायत. ही कमेंट बघा. कमेंट्स महत्वाच्या आहेत आणि या कमेंट्सला लाईक देखील खूप आहेत. त्याच कमेंट्स आम्ही या ठिकाणी निवडलेल्या आहेत. त्यामध्ये आपण बघतोय नक्की पडणार आहेत जाधव असं या ठिकाणी एकाची कमेंट आहे. या सगळ्या कमेंट्स आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. दुसरी कमेंट देखील आपल्याला बघायची आहे. काही गमती जमती देखील आहेत बघा. यांची पत्रुंड म्हणतील माझा पंजा गद्दार होता, यांची नातवंड म्हणतील माझा आजा गद्दार होता, यांची पत्रुंड म्हणतील माझा पंजा गद्दार होता, यांची नितरुंड म्हणतील माझा खापर पंजा गद्दार होता. मग अशा शब्दामध्ये कमेंट्स देखील आलेल्या आहेत. यांच्या पिढ्या म्हणतील आमचे वंशज गद्दार होते. अशा चर्चा सोशल मीडियावर आता सुरू आहेत. बघा, संजय देशमुख यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर लोकांच्या काही कमेंट्स आहेत आपण बघतोय. यामुळे गद्दार जरी शिवसैनिक ठाकरे म्हणत असतील तरी नेटिझन्स देखील गद्दारी केल्याचं म्हणतात. बॅलेटवर घ्या, हिचे 40 चोर पण राहिले आहेत, जनता वचपा काढणार असं देखील आहे. बघा, काही नागरिक इशारा देखील देत आहेत. अगदी. ही टोकाची भाषा जरी असली तरी ही मनापासून या नेटिझन्सनं हे सगळ्या कमेंट्स केलेल्या आहेत. संजय देशमुखांना जवळपास 22% लोक म्हणतायत होय येतील. 22%. लायकी पहा, यांची लायकी पहा. आणि जवळपास 77% लोक म्हणतात, 77-78% लोक म्हणतात निवडून येणार नाहीत. लायकी पहा.
महाराष्ट्रातलं हे मतदान आहे, काही माझ्या चॅनलवरचं मतदान नाही, शिवसैनिकांनी केलेलं मतदान नाही, हे महाराष्ट्राने केलेलं मतदान आहे. पुढचा खासदार घेतो संजय जाधव, बंडू जाधव, परभणी. यांच्यापासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. बंडू जाधव जाणार, संजय जाधव जाणार, संजय जाधव जाणार. संजय जाधवांचं मतदान पहा. संजय जाधव यांच्या संदर्भात जनमत काय म्हणताय ते देखील आम्ही आपल्याला दाखवणार आहोत आणि स्क्रीनवर आपण तो प्रश्न बघूयात आणि त्याचं उत्तर देखील बघूयात. गिरीश, बघा, संजय जाधव पुन्हा निवडून येतील का? होय. 29.9% लोक म्हणतात होय ते पुन्हा निवडून येतील, तर 71.3% नागरिक म्हणतात की नाही, ते पुन्हा निवडून येणार नाही. अगदी संजय जाधव हे देखील निवडून येणार नाहीत. 71% लोक खरं तर हे म्हणतायत. त्यामुळे जे खासदार विकास कामांसाठी लोकांसाठी निवडून गेले, शिंदे गटात गेले होते ठाकरेंना सोडून, तेच लोक आता मात्र त्यांना पुन्हा निवडून देण्यासाठी नकार देत अगदी आहेत. बरोबर. परभणीचे संजय जाधव हे 2014, 2019 आणि 2024 ला निवडून आले होते. मात्र आता ठाकरे सेना सोडून, ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय लोकांना काही आवडलेला दिसत नाहीत. त्यामुळे 2029 मध्ये 71.3% नागरिक म्हणतात की ते पुन्हा त्यांना संधी मिळणार नाही, ते पुन्हा निवडून येणार नाही, त्यांचा विजय होणार नाही. 29% लोक म्हणतायत होय निवडून येतील. 29% जीवावर जर तुम्ही खासदार होणार असाल ना, असा सॅल्यूट आहे तुम्हाला. असा 71% जवळपास लोक म्हणतायत तुम्ही निवडून येणार नाहीत. दाखवली लोकांनी, पद्धतशीर जागा दाखवली. पुढचा खासदार भाऊसाहेब वाघ चौरे, भाऊसाहेब वाघ चौरे. एकनाथ शिंदेच्या गटात गेलेल्या या 6 खासदारांपैकी पहिला खासदार जो कोणी असेल ज्याचा श्रीनिवास वनगा होणार आहे. श्रीनिवास वनगा, तुम्हाला आठवत आहे पालघरचा श्रीनिवास वनगा? पालघरच्या श्रीनिवास वनग्याचा पहिला नंबर होता त्या गुवाहाटीच्या बॅचमध्ये, पहिल्या बॅचमध्ये गेला होता हा श्रीनिवास वनगा, ज्याला उद्धव साहेबांनी ज्या पाठीवर हात फिरवला आणि तो आमदार झाला होता. काय म्हणून उद्धव साहेबांनी याला खासदारकीला उतरवलं होता मला माहित नाही, पण तो श्रीनिवास वनगा पहिला त्याने जाऊ दे, आता मला ते बोलायचं नाही, पण हा श्रीनिवास वनगा याने सगळ्यात पहिला उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि पहिल्या बॅचमध्ये हा तिकडे गेला होता, गुवाहाटीला गेला होता. श्रीनिवास वनगा आता या 6 खासदारांमध्ये हा भाऊसाहेब वाघ चौरे होणार आहे. कारण शिर्डी लोकसभेतनं या माणसाला तिकीट पुन्हा मिळणे नाही. आता कितीही एकनाथ शिंदेंनी त्या मतदानासाठी एका वाढीव मंत्रिपदासाठी यांना घेतलेलं असलं, भविष्यात भाऊसाहेब वाघ चौरे आपल्या मतदारसंघात एका गावातून दुसऱ्या गावात चालत जाऊ शकत नाही, ते लोकसभेला उभे राहणार आहेत. आम्हाला माहितीये, शिवसैनिकांना माहितीये भाऊसाहेब वाघ चौरेंना कसा निवडून आणलाय ते, आणि भाऊसाहेबांना स्वतः माहितीये पुन्हा खासदार होण्याची कुठे लिहिलीये का चेहऱ्यावर, तो गुलाल लागणे नाही आता डोक्याला. भाऊसाहेब वाघ चौरेंचा सगळ्यात घाणेरडा रेकॉर्ड हा व्हिडिओ पहा. शिर्डीचे भाऊसाहेब वाघ चौरे हे देखील चर्चेत होते. गेल्या काही दिवसांपासून आपण म्हणतोय ते शेवटपर्यंत नाकारत होते, मी जाणार नाही म्हणत होते. मात्र त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे. अगदी. आणि भाऊसाहेब वागचौरेंबद्दल लोकांना काय वाटतं ते बघा. भाऊसाहेब वागचौरेंबद्दल लोकांना सगळ्यात जास्त लोक म्हणतात की 76.4% लोक म्हणतात ते पुन्हा निवडून येणार नाहीयेत, तर केवळ 23.6% लोक म्हणतात ते येतील पुन्हा निवडून. परंतु भाऊसाहेब वागचौरे यांना पुन्हा लोक शिर्डीतून निवडून देणार आहेत का, तर 76.4% लोक नाही म्हणतायत, स्पष्ट नकार देत आहेत, नाही. श्रीला वाघचौरेंचा आपण राजकीय इतिहास पाहिला तर अनेक पक्षांतर त्यांनी केलेली आहेत, अनेक कोलंटवड्या मारलेल्या आहेत. अगदी. आणि त्यामुळे खरं तर लोकांमध्ये अर्थातच राग असू शकतो, कारण काँग्रेस, शिवसेना, मग नंतर ठाकरे गट, नंतर मग शिंदे सेना असे 4-5 पक्ष त्यांच्या आतापर्यंत बदलले आहेत. आता या सगळ्या पक्षांतरानंतर लोकांना काय वाटतं त्या कमेंट्स आम्ही आपल्याला दाखवतोय. त्या कमेंट देखील अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण या सोशल मीडियाच्या कमेंट्स आहेत. बघा, काही त्यातले शिर्डीतले काही देखील नागरिक आहेत. चोरानो शिव्या श्रापचे कमेंट वाचून ठरवा किती टक्के जनता तुमच्या सोबत आहे. अगदी. खरं तर या कमेंट्सचा वर्षाव खरं तर या 6 खासदारांच्या पोस्टवर झालेला आहे आणि त्यांच्या प्रत्येक पोस्टवर फोटोवर अशा पद्धतीच्या कमेंट्स आहेत. आणि त्यापैकीच काही कमेंट्स आम्ही दाखवतोय, त्यामध्ये आपण बघतोय की या ठिकाणी लोक शिव्याश्राप देत आहेत आणि तुमच्या बाजूने किती जनता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तर ही एक कमेंट होती. त्यानंतर आणखीन एक कमेंट आहे, ती देखील कमेंट. संगमनेर मार्गे रेल्वे आणली तर निर्णय योग्यच म्हणायचा, नाहीतर भाऊसाहेबांचा टांगा पलटी, घोडे फरार. अगदी. त्यामुळे आता संगमनेर मार्गे रेल्वे आणण्याचं किंवा हे आश्वासन जे त्यांनी दिलं असावं, आता पूर्ण होणार का, मागणी आहे त्याच्यासाठी म्हणून त्यांना विचार करावाच लागेल. तर मात्र पुढची टर्म, जशी शिंदेंनी म्हटलं की आम्ही धनुष्यबाण चिन्हावर निवडून पुन्हा आम्ही त्यांना निवडून आणू, पण लोक जे म्हणतायत ते मात्र जरा विरोधाभासी आहे. आणि विकास निधी मिळत नाही अशी ओरड करून, नाराजी व्यक्त करून ते शिंदे सेनेत गेले होते. त्याच्यावर देखील काही लोकांनी कमेंट केलेली आहे. काय म्हणते शिर्डी लोकसभेची जनता? 23%
म्हणजे संजय देशमुखांनंतर भाऊसाहेब वागचौऱ्यांचा नंबर लागतो. 23% लोक म्हणतात निवडून येईल आणि जवळपास 76-77% लोक म्हणतात नाही. हे 76-77 नाही, हे 23% पण खूप जास्त झाले. 100% शिर्डी लोकसभेची जनता तुम्हाला निवडून देणार नाही. सदाशिव लोखंडेचं एकनाथ शिंदे काय करतील मला माहित नाही. ज्याला पाडला, धनुष्याला पाडून जिथे मशाल शिवसैनिकांनी पेटवली तिथे तुम्ही सांगताय हे आमची माणसं, मग ती मशालला मतदान देणारे ते कोण होते? हा प्रश्न काहीतरी स्वतःला विचारा. असो, जास्त काही बोलत नाही. सारं काही स्वतः समजण्यासारखे आहे. या बातम्या तुम्ही सर्वांनी पाहिलात, मीडियावरचे हे सर्वे पाहिलात. हे सगळं पाहून तुम्ही लक्षात घ्या, या खासदारांना भविष्यकाळ फार कठीण आहे. हे जितकं दिसतं तितकं सोपं नाही. नियतीचा फेरा सुरू झालेला आहे वसुलीचा, आणि ह्या वसुलीच्या वेळेतच ही माणसं इकडून तिकडे गेली. यांना ह्या सर्वाची किंमत नक्कीच मोजावी लागेल. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.